हॅलो फ्रेंड, आज आपण ईओईचं लेक्चर नंबर 16 बघणार आहोत. तर आज न्यू चॅप्टर स्टार्ट होतोय आपला रेक्टिफायर आणि फिल्टर, जो चॅप्टर 18 मार्कासाठी पेपरला विचारला जाईल. तर रेक्टिफायर आणि फिल्टर हे दोन्ही एकामध्येच घेतलेले आहेत, म्हणजे ॲक्च्युली रेक्टिफायरचं सर्किटच्या नंतर फिल्टर सर्किट येतं. जर आपण नॉर्मली बघायचं झालं तर ब्लॉक डायग्राम मी तुम्हाला एक दाखवतो. ज्या ब्लॉक डायग्राममध्ये हे जे आता ब्लॉक मी तुम्हाला सांगतोय, हे ब्लॉक कुठे कुठे असतात एक्झॅक्टली, तर तुम्हाला सब्जेक्ट क्लिअर होऊन जाईल. खूप सिंपल आहे, काही अवघड नाही. त्याला डीसी रेग्युलेटेड पॉवर सप्लाय असं म्हटलं जातं. ओके, मी तुम्हाला दाखवतोय डीसी रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. फर्स्ट ब्लॉक ड्रॉ करतोय, then second block, then third block and then last fourth block. बघा, हा इनपुट सप्लाय आहे 230, जो आपल्या घरामध्ये येतो 230 व्होल्ट. हा सप्लाय आपल्याला ट्रान्सफॉर्मरला द्यावा लागतो, बरोबर. ट्रान्सफॉर्मरचा येणारा आउटपुट हे दुसऱ्या ब्लॉकला द्यावं लागतं, जे ब्लॉक असतो तुमचा रेक्टिफायरचा, बरोबर. ट्रान्सफॉर्मरच्या आधी इनपुट काय असतं, साइन वेव्ह, बरोबर. ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट काय असतं, साइन वेव्हच. पण दोन्हीमध्ये फरक काय, याचं व्होल्टेज असतं 230 व्होल्ट, याचं असतं 12 व्होल्ट, कारण हा जर ट्रान्सफॉर्मर मी 12-0-12चा वापरला तर. आता ही वेव्हफॉर्म जेव्हा रेक्टिफायरला तुम्ही देता, कारण ही वेव्हफॉर्म मिळते कुठं, इथून मिळते आणि जाते कुठं, सरळ पुढे जाते ना ते. मग रेक्टिफायरच्या इनपुटला ही वेव्हफॉर्म मिळाली, तर रेक्टिफायरचं आउटपुट जे आहे ना, मी ॲरो केलेला आहे बघा. तर रेक्टिफायर काय करतो, पल्सेटिंग डीसी करतो. पल्सेटिंग डीसी, प्युअर डीसी नव्हे. रेक्टिफायर नंतर तुम्हाला लावावा लागतो फिल्टर. फिल्टर काय करतो, याला प्युअर डीसी करायचा प्रयत्न करतो, पण 100% प्युअर डीसी होऊ शकत नाही. त्यामुळे फिल्टरचं जे आउटपुट आहे, मी असं म्हणू शकतो जवळपास डीसी, ऑलमोस्ट डीसी करायचा प्रयत्न करतो. 100% नाही, बरोबर. आणि हे आलेलं आउटपुट मी देतो रेग्युलेटरला. तर रेग्युलेटर काय करतो, हे ऑलमोस्ट डीसीचं तुम्हाला प्युअर डीसी वेव्हफॉर्म देईल. मग आता आपण चॅप्टर बघितला रेक्टिफायरचे जस्ट आधी, सेमीकंडक्टर डायोड वगैरे बघितले. ते सेमीकंडक्टर डायोड हे रेक्टिफायर चॅप्टरमध्ये लागतात, म्हणून आपण ते वेगवेगळे डायोड बघितलेले आहेत. आता आपण चॅप्टर बघणार आहोत रेक्टिफायर. रेक्टिफायरचे डेफिनेशन असेल, रेक्टिफायरचे टाईप्स असतील. रेक्टिफायर नंतर लावला जातो फिल्टर, तर फिल्टरचे डेफिनेशन असेल, फिल्टरचे टाईप असतील. त्यानंतर आपण बघणार आहोत रेग्युलेटर. असे तुम्हाला 3 चॅप्टर बघायचे आहेत. आणि हे 3 चॅप्टर बघितल्यानंतर ही कंप्लीट डीसी रेग्युलेटेड पॉवर सप्लाय हा टॉपिक होऊन जातो. तर आपण स्टार्ट करतोय रेक्टिफायर. तर रेक्टिफायरचे डेफिनेशन खूप सिंपल आहे. तर रेक्टिफायरचे डेफिनेशन काय आहे बघा, इट कन्वर्ट्स AC इनटू पल्सेटिंग डीसी. म्हणजे इकडे जर तुम्ही AC वेव्हफॉर्म दिलात, मी जर शेपमध्ये जर तुम्हाला दाखवलं तरी अशी येईल. ही साइन वेव्ह झाली आणि वेव्हफॉर्म इथं कशी मिळते, पल्सेटिंगचे. लक्षात आलं, याला मी नाव देणार पल्सेटिंग डीसी. लक्षात आलं डेफिनेशन, इट कन्वर्ट्स, रेक्टिफायर कन्वर्ट्स AC इंटू पल्सेटिंग डीसी, प्युअर डीसी नव्हे. तर रेक्टिफायरचे टाईप्स कोणकोणते आहेत बघा. रेक्टिफायरचा पहिला टाईप आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर. बरोबर. आणि सेकंड मेन टाईप आहे फुल वेव्ह
रेक्टिफायर. हाफ वेव्ह एकच राहतो. फुल वेव्ह मध्ये परत दोन टाईप पडतात. पहिला टाईप पडतो सेंटर टॅप रेक्टिफायर आणि नेक्स्ट पडतो ब्रिज टाइप रेक्टिफायर. अलग लक्षात काय केलं म्हणजे रेक्टिफायरचे मेन दोन टाईप पडतात, हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायरचे परत दोन टाईप पडतात, सेंटर टॅप आणि ब्रिज टाइप रेक्टिफायर. ओके, चला आपण आता वन बाय वन स्टार्ट करू. हाफ वेव्ह, वेव्हचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे. बघा मी ते वेव्हफॉर्म ड्रॉ करतो एक. साइन वेव्ह हीच रिपीट होत जाते, त्यामुळे मी एकच सायकल इथं ड्रॉ करतोय. ही कोणती सायकल आहे? पॉझिटिव्ह सायकल. ही कोणती सायकल आहे? निगेटिव्ह सायकल. ही एक हाफ वेव्ह आहे आणि ही एक हाफ वेव्ह आहे. एकतर ही बघितलात तर याला म्हणणार हाफ वेव्ह, किंवा ही सोडून ही बघितला तर याला म्हणणार मी हाफ वेव्ह. ही पॉझिटिव्ह हाफ वेव्ह आहे, ही निगेटिव्ह हाफ वेव्ह आहे. लक्षात येतं? आणि ह्या दोन्ही मिळून ही काय होते? फुल वेव्ह. बरोबर. हाफ वेव्हचा अर्थ कळतो, एक तर पहिली पकडा किंवा दुसरी वेव्हफॉर्म पकडा, प्लस पकडा किंवा मायनस, याला म्हणायचं ही हाफ वेव्ह, ही हाफ वेव्ह, आणि दोघांचे मिळून जी तयार होते ती कोणती? फुल वेव्ह. रेक्टिफायर म्हणजेच काय? एसीचं पल्सेटिंग डीसी. मग ही वेव्हफॉर्म जर इथं दिली तर हा काय काम करेल? निगेटिव्ह वेव्हफॉर्म इथं दिली तर हा काय काम करेल? सिमिलरली पॉझिटिव्ह वेव्हफॉर्म फुल वेव्हला द्या, काय आउटपुट देईल? निगेटिव्ह वेव्ह फुल वेव्हला द्या, काय आउटपुट देईल? खूप सिंपल आहे, काही अवघड नाही. आपण वन बाय वन स्टार्ट करू. फर्स्ट टाईप मी घेतोय हाफ वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायरला तुम्ही HWR शॉर्टमध्ये लिहिलं तर चालतं. तर मी दोन डायग्राम ड्रॉ केलेले आहेत, एक पॉझिटिव्ह सायकलसाठी आणि एक निगेटिव्ह सायकलसाठी. ओके, मी पहिला इथं जातो. मला ॲक्च्युली ही पॉझिटिव्हसाठी काढायची होती, पण इथं सिम्बॉल ड्रॉप परत केल्यामुळे मला असं ब्लँक ठेवायचं होतं, त्यामुळे मी इथं दाखवतो तुम्हाला. ही वेव्हफॉर्म मी ड्रॉ करतोय पॉझिटिव्ह सायकलसाठी. लक्षात आलं? ही सायकल झाली पॉझिटिव्ह. आता पॉझिटिव्ह सायकलला जर तुम्ही चेक केलात, बघा इकडे दाखवतो मी, वरती दाखवतो, आणि इथे निगेटिव्ह सायकल दाखवतो. खूप सिंपल आहे, काही अवघड नाही. पॉझिटिव्ह सायकल वरती जाते ना असे डायरेक्शन, मग याची जशी डायरेक्शन आहे तशीच इथे डायरेक्शन ड्रॉ करायची, कारण हा वरती जातोय बघा. हे लॉजिक शोधून काढलेलं आहे, म्हणजे चुकणार नाही कधी. तर इथं सुद्धा वेव्हफॉर्म याच डायरेक्शनने फ्लो व्हायला चालू होईल. बरोबर. आणि असं जर होत असेल, डायोडचा हा एनोड आहे आणि हा कॅथोड आहे. जर एनोड पासून कॅथोडकडे जर सप्लाय जात असेल तर तो स्विच इट ऍक्ट्स ॲज ए क्लोज स्विच होतो. क्लोज. कळते काय म्हणतोय? तो स्विच काय होतो? क्लोज. त्याच्यामुळं इथून फिरणारा सप्लाय तुमचा असा कंटिन्युअस फिरायला स्टार्ट होईल. हे असतं तुमचा RL लोड. म्हणजे करंट कसा फिरला तुमचा या डायरेक्शननं. हे इक्विव्हॅलंट दाखवलं, म्हणजे हा जो स्विच आहे ना तो स्विच कसा होईल? क्लोज स्विच होईल. इथं स्विच तो ओपन होतो, क्लोज लक्षात येईल तुमच्या. आणि इकडे सप्लाय असाच फिरला बघा. आणि सप्लाय एनोड पासून कॅथोडकडे जर जात असेल तर तो स्विच काय होतो? क्लोज्ड, म्हणजे ऑन स्विच झाला तो. आलं लक्षात? म्हणजे स्विच जो असा वरती असेल ना तो स्विच असा क्लोज होईल. आणि स्विच क्लोज झाल्यामुळं इकडून येणारा सप्लाय असा ए पासून असं कंटिन्युअस या ब्लॉकमध्ये फिरत राहील. मग तुम्ही ॲज्युम करायचं आहे RL मध्ये जाणारा करंट, बघा RL मध्ये जाणारा करंट वरतून खाली आला तर तो करंट समजायचा अधिक असतो, व्होल्टेज किंवा करंट, आणि खालून वरती गेला म्हणजे इकडून वरती गेला तर तुम्ही काय समजायचं आहे ते निगेटिव्ह. मग आता तुम्ही सांगा इथं सप्लाय तुमचा कसा जातोय?
वरतून खाली जातोय ना बघा, म्हणजे कुठला असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. मग पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी वेव्हफॉर्म मी ड्रॉ करतोय. बघा हे पूर्ण पॉझिटिव्हसाठी ड्रॉ करणार आहोत. हा पूर्ण पोर्शन जो आहे तो आहे पॉझिटिव्ह सायकलचा एवढा सगळा. मग तेव्हा व्होल्टेज काय मिळेल, करंट काय मिळेल आणि डायोडमधलं व्होल्टेज काय मिळेल. डायोडमधलं व्होल्टेज कधी मिळतं, जर डायोड बंद असेल तर. डायोड चालू असताना त्याच्यामधलं व्होल्टेज भेटत नाही, त्याच्यामधलं व्होल्टेज मिळतं 0. आता मी वेव्हफॉर्म स्टार्ट करतोय बघा. पॉझिटिव्ह सायकल इथं दिली, डायोड तुमचा ऑन झाला, क्लोज स्विच झाला, सप्लाय फिरायला चालू झाला. RL मध्ये सप्लाय वरतून खाली येतोय, वरतून खाली सप्लाय येत असेल तर काय समजायचं, पॉझिटिव्ह. म्हणजे ही वेव्हफॉर्म जी इथे तुम्हाला दिले ती आहे अशी वेव्हफॉर्म इथं ड्रॉ करायची. मी फक्त पॉझिटिव्ह सायकलसाठी ड्रॉ करतोय, निगेटिव्ह सायकलसाठी बघितलेलं नाही. आता परत व्होल्टेज जर पॉझिटिव्ह मिळालं तर करंट पण बघा ना पॉझिटिव्हच मिळणार आहे, कारण वरतूनच खाली चालू आहे. आपण सांगितले ना, व्होल्टेज करंट वरतून खाली आलं तर पॉझिटिव्ह. पण व्होल्टेज आणि करंटचे वेव्हफॉर्म काढत असताना व्होल्टेजची ही जेवढी उंची आहे का त्याची, त्याच्यापेक्षा उंची ही कमी काढायची, एवढी काळजी घ्या. करंट हा नेहमी कमी असतो व्होल्टेजपेक्षा, त्याच्यामुळं ही जे डिस्टन्स आहे ना ते ह्याचे कमी पाहिजे, करंटचं हे कमी पाहिजे, हे जास्त पाहिजे. आता डायोडमधलं व्होल्टेज, हा डायोड तुमचा चालू आहे की बंद आहे, ऑन आहे. ऑन आहे म्हणजे तो डायोड तुमचा चालू आहे. चालू असताना कोणत्याही कंपोनंटमधलं व्होल्टेज भेटत नाही, व्होल्टेज मिळतं 0. मी डायोडचं काढतो, आलं लक्षात. इथं व्होल्टेज तुम्हाला पूर्णपणे 0 भेटेल. चला मी आता सेकंड डायग्राम दाखवतो तुम्हाला. सेकंड डायग्राम मध्ये तुम्ही आता कोणती वेव्हफॉर्म देणार आहात, निगेटिव्ह. मी इथं दाखवतो तुम्हाला. बरोबर, निगेटिव्ह वेव्हफॉर्मची डायरेक्शन कशी आहे बघा, खाली आहे ना, म्हणजे सप्लाय असाच जाईल की रे, बघा ना इथं. मग हा सप्लाय खालून वरती गेला असा आणि असा फिरायला लागला. जसा इकडे जात असेल लेफ्ट साईडला तसा इथं जाणार की सप्लाय. बरोबर आहे. आता मला सांगायचं आहे, ही बाजू असते एनोडची, ही बाजू असते कॅथोडची. डायोडमध्ये कधीही कॅथोडपासून एनोडकडे करंट फ्लो होत नाही. त्या सिच्युएशनला डायोड तुमचा बंद होतो. बंद होतो म्हणजे स्विच ओपन होतो. म्हणजे हा स्विच जो क्लोज होणार होता तो स्विच इथं झाला ओपन. स्विच ओपन झाला, पाथ कंप्लीट झालाय का नाही झाला. मग इकडून जरी सिमिलरली इकडे जसं मिळाले ना तसंच इथं आहे ना, इक्वल टू. म्हणजे मी इथं दाखवतोय तुम्हाला, हा सप्लाय असा फिरायला चालू होईल. बरोबर, हा सप्लाय असाच फिरेल बघा. इथं आल्यानंतर स्विच ओपन आहे, त्यामुळे इकडे करंट फ्लो होईल का, होणार नाही. मग करंट फ्लो होणार नाही म्हटल्यानंतर जे क्लोज पाथ असेल तरच करंट फिरतो, क्लोज पाथ नसेल तर करंट फिरत नाही. या सिच्युएशनला व्होल्टेज पण भेटत नाही, करंट पण भेटत नाही. कळतंय, कारण स्विच तुमचा काय झालाय, ओपन स्विच झालेला आहे. मग मला सांगायचं इथं निगेटिव्ह सायकलमध्ये व्होल्टेज भेटेल का, नाही भेटणार, कारण स्विच ओपन झालेला आहे. म्हणजे मी आडवी रेष मारली, व्होल्टेज नाही तर तिथं करंट पण नाही, कारण स्विच ओपन आहे. स्विच ओपन असल्यामुळं करंट कधी फिरतो, क्लोज पाथ असेल तर. इथं पाथ ओपन झालंय त्यामुळे सर्किट पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळं करंट पण 0 मिळालं, व्होल्टेज पण 0 मिळालं. आता त्याने विचारलेलं आहे हे स्विच कोणता आहे, डायोडचा आहे ना, इथं डायोड लिहितो. त्याने विचारलंय ह्या डायोड मधलं काय व्होल्टेज मिळेल का बंद असताना, तर मिळतं. याला म्हणायचं डायोड मधलं व्होल्टेज. आणि हे जे व्होल्टेज आहे हे झालं आउटपुटचं व्होल्टेज. बघा, आउटपुटचं व्होल्टेज हे 0 झालं का, स्विच ओपन आहे. फिरणारा करंट 0 झाला का, पाथ ओपन आहे.
पाथ ओपन असल्यामुळं करंट पण 0 मिळाला, व्होल्टेज पण मिळालं. हे व्होल्टेज आउटपुटचं झालं. आउटपुटचं व्होल्टेज ह्या 2 पॉईंटला बघायचं आहे, ह्या 2 पॉईंटला आउटपुटचं व्होल्टेज बघायचं आहे, म्हणून ते 0. त्याने विचारलं इथं जर आउटपुट 0 मिळतं, इथं करंट 0 मिळतोय, मग डायोडच्या जर मध्ये मी व्होल्टेज चेक केलं तर भेटेल का? तर भेटणार. किती भेटणार बघा, जेवढं इनपुट दिलेलं आहे ते IS आउटपुटला भेटेल का? तर ही वायर इथं जोडली गेलेली आहे, बरोबर, आणि ही दुसरी वायर ह्या रजिस्टर थ्रू इथं जोडलेली आहे. मग इथं मल्टीमीटर लावलात तर ह्या ट्रान्सफॉर्मरला जी वेव्हफॉर्म भेटेल ती वेव्हफॉर्म सरळ इकडे जाईल. मग इकडे वेव्हफॉर्म कोणती भेटेल? इनपुटला आलेली. मग आता सांगायचं इनपुटला कोणती वेव्हफॉर्म आली? निगेटिव्ह. मग निगेटिव्ह वेव्हफॉर्म इथं असतील तर इथं सुद्धा निगेटिव्ह जाईल ना, आणि ह्याचंच इक्विव्हॅलंट इथे काढले ना. मग इथे वेव्हफॉर्म कोणती भेटेल? निगेटिव्ह. म्हणजे इथे वेव्हफॉर्म निगेटिव्ह भेटेल. कशाच्या अक्रॉस? डायोडच्या अक्रॉस. लक्षात येतंय? म्हणजे इथे वेव्हफॉर्म भेटेल अशी निगेटिव्ह. सिंपल. इथं का नाही भेटली रे? कारण इथं स्विच क्लोज होता, आणि स्विच क्लोज असताना त्याच्यामधलं व्होल्टेज भेटत नाही, व्होल्टेज भेटतं 0. आता ही पॉझिटिव्ह सायकल काढलेली आहे, ही निगेटिव्ह सायकल काढलेली आहे. हीच सायकल रिपीट होत जाते. बघा, दोनच वेव्हफॉर्म लक्षात ठेवायचे, पॉझिटिव्हसाठी एक निगेटिव्हसाठी. ही असेल पॉझिटिव्हसाठी, ही असेल निगेटिव्हसाठी. ही वेव्हफॉर्म परत कॉपी इथं करा, निगेटिव्ह वेव्हफॉर्म कॉपी इथं करा. मग पहिली वेव्हफॉर्म कॉपी केली तर इथं काय येईल? हे प्लस येईल. नेक्स्ट इथं काय येईल? हे असंच येईल. नेक्स्ट इथे थोडीशी हाईट कमी करायची, इथं काय? डॅश. झालं सेम. हा झाला पॉझिटिव्ह, हा आता निगेटिव्ह. हे काय केलं? निगेटिव्ह, इथं डॅश, इथं डॅश, इथं निगेटिव्ह. काय अवघड आहे? तुम्हाला चारही वेव्हफॉर्म पाठ करायची गरज नाही. तुम्हाला फक्त एकच वेव्हफॉर्म, पॉझिटिव्हची एक बघा, निगेटिव्हची एक बघा. सिंपल आहे. हाफ वेव्ह रेक्टिफायर. चला आपण आता फुल वेव्ह रेक्टिफायर बघू. आणि हे मेन कोणती वेव्हफॉर्म असते? तर ही वेव्हफॉर्म असते आउटपुटची. ही वेव्हफॉर्म तुम्हाला बघायची आहे आउटपुटची. चला मी आता फुल वेव्ह मध्ये पहिला टाईप बघतो, सेंटर टॅप. हाफ वेव्ह मध्ये एकच डायोड होता, फुल वेव्ह मध्ये 2 डायोड आहेत, आणि सेंटर ब्रिज मध्ये 4 डायोड आहेत. फुल वेव्ह सेंटर टॅप बघा. सेंटर टॅप हे नाव ट्रान्सफॉर्मर पासून पडलेलं आहे. ट्रान्सफॉर्मरला इथं 3 वायर आहेत. ही पहिली वायर, ही सेंटर मधून घेतलेली वायर, आणि तिसरी वायर म्हणजे सेंटर मधून टॅप मारून पुढे घेतलेली आहे. जर हा ट्रान्सफॉर्मर बघितला हाफ वेव्ह साठी, सेंटर मधून वेव्हफॉर्म वायर घेतलेली नाही. ह्या ट्रान्सफॉर्मरला 2च वायर आहेत, फर्स्ट आणि सेकंड. ह्या ट्रान्सफॉर्मरला 3 वायर आहेत. कळतंय? फर्स्ट सेंटर मधून घेतलेली आणि इथून एक आलेली, म्हणून याला काय म्हटलं जातं? सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. आणि या ट्रान्सफॉर्मरचं नाव झालं ते फुल वेव्ह. का सांगितलं? 2 डायोड आहेत. रेक्टिफायर. ही बेसिक डायग्रॅम आहे. या डायग्रॅमला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सायकल सेम द्यायचे आहेत. मग पॉझिटिव्ह सायकलसाठी काय काम करेल ते, आणि निगेटिव्ह सायकलसाठी काय काम करेल. चला मी आता पॉझिटिव्ह सायकल जर इथं दिली तर हा रेक्टिफायर बघा काय काम करतो. तुम्हाला पहिला डायोडचं वर्किंग दाखवतो की डायोड कधी ऑन होतो आणि कधी ऑफ होतो. डायोडच्या इनपुट साईडला वेव्हफॉर्म जर अशी भेटली किंवा अशी वेव्हफॉर्म जर येता दिलात तर आउटपुटला तुम्हाला ते आहे अशी वेव्हफॉर्म देतं. ही पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन, इनपुट साईडला जर तुम्ही निगेटिव्ह वेव्हफॉर्म दिलात, बरोबर, तर हा डायोड काय करतो? वेव्हफॉर्म तुम्हाला देत नाही. वेव्हफॉर्म तुमची होऊन जाते 0. म्हणजे हा जो पोर्शन आहे का याचा, निगेटिव्ह दिलात,
हे काय देऊन टाकतं, 0 देतं. इथं काही देत नाही तुम्हाला. इथं काय मिळतं, पॉझिटिव्ह दिलात पॉझिटिव्ह मिळते, निगेटिव्ह दिलात 0 मिळतं. क्लिअर झालं. हा एवढा कन्सेप्ट लक्षात ठेवा तुम्ही, तुमचं पूर्ण सब्जेक्ट हा क्लिअर होऊन जाईल. चला मी स्टार्ट करतोय. सेंटर टॅपचा अजून एक फंक्शन आहे. पहिले हाफ वेव्ह आहे, पहिला हाफ पोर्शन आहे, दुसरा हाफ पोर्शन आहे. सेंटर टॅपचं मिनिंग काय असतं बघा. इनपुटला जी वेव्हफॉर्म भेटते, इनपुटला जी वेव्हफॉर्म भेटते ती वेव्हफॉर्म ओके स्टार्ट करतो. काय केलं बघा आपण, इनपुटला इथे जी वेव्हफॉर्म असते ती आहेरची वेव्हफॉर्म मिळते पहिल्या हाफ सायकलमध्ये, बरोबर. आणि ह्याच्या बरोबर उलटी वेव्हफॉर्म मिळते सेकंड हाफमध्ये. चला मी स्टार्ट करतोय. ही पॉझिटिव्ह सायकल आहे, इथे मिळेल तुम्हाला पॉझिटिव्ह सायकल. हा रूल आहे सेंटर टॅपचा. आणि इथे मिळते निगेटिव्ह सायकल. कळलं काय केलं ते. इथं जी देत आहे ती आहे अशी मिळते इथं, आणि इथं कोणती मिळते, ह्याच्या उलटी मिरर इमेज. मग आता सांगायचं आहे या डायग्रामकडे बघून, ही वेव्हफॉर्म जर डायोडला भेटत असेल तर हा डायोड काय काम करेल बघा. आहे ना इथं बघा, अशी वेव्हफॉर्म भेटत असेल तर आउटपुटला देतं, किंवा इथं मी म्हणतो हा डायोड काय होतो, ऑन होतो, आणि हा डायोड काय होतो इथं ऑफ होतो. मग आता ही वेव्हफॉर्म मिळते म्हणजे हा डायोड काय झाला, ऑन झाला. ऑन म्हणजे क्लोज स्विच, बरोबर. हा डायोड काय झाला, ओपन स्विच. सिंपल झालेलं आहे. आता करंट फ्लो करायला स्टार्ट करा बघा. वरतून करंट फ्लो करायला चालू करेल, कारण एरो डायरेक्शन अशी आहे, इथून असंच फ्लो करायला चालू करेल. बरोबर आहे. हा स्विच ओपन आहे त्याच्यामुळं करंट याच्यामध्ये फिरणारच नाही, फक्त पहिल्या हाफ सायकलमध्ये करंट फिरेल. म्हणजे तुमचा करंट फिरण्याचा पाथ कसा असेल, सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मरपासून वरती जाईल डायोडकडे, डायोडपासून सरळ खाली येईल रजिस्टरकडे, परत सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर या डायरेक्शनमध्ये करंट तुमचा फ्लो व्हायला चालू होईल. मी इथं रजिस्टर ड्रॉ करतोय बघा. रजिस्टरमध्ये लेफ्ट टू राईट, सो राईट टू लेफ्ट इकडून करंट आला तर तुम्ही समजा तो पॉझिटिव्ह आहे, आणि करंट समजा इकडून आला तर तो तुम्ही समजायचा आहे निगेटिव्ह. या कंडिशनला करंट तुमचा कसा फ्लो होतोय बघा. इथं एरो काढलेला आहे ना मी, त्यामुळे इथं पॉझिटिव्ह सायकल फिरते. कधी, पॉझिटिव्ह सायकलमध्ये, ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये. आता मी निगेटिव्ह हाफ सायकल ड्रॉ करतोय. निगेटिव्ह हाफ सायकलसाठी बघा रूल काय होता. निगेटिव्ह हाफ सायकल सुद्धा इनपुटला जी वेव्हफॉर्म देत आहे ती आहे अशी इथे मिळते, ड्रॉ करतो, बरोबर. ह्याच्या उलटी इथे मिळते. मग आता कोणता डायोड ऑन होईल रे, जे पॉझिटिव्ह मिळते तोच ऑन होणार आहे, जी निगेटिव्ह मिळते तो ऑफ होणार आहे. म्हणजे हा डायोड झाला ओपन स्विच, हा डायोड झाला तुमचा क्लोज्ड स्विच, बरोबर. करंटचा पाथ असा जाईल, कारण बघा इथे दाखवतो ना डायरेक्शन खालून, म्हणजे असं जाईल. याच्यामध्ये पण या डायरेक्शनने जाईल बघा. रजिस्टरमध्ये पण असाच जातो सप्लाय. लक्षात आलं का. मगाशी D1 ऑन होता, आता D2 ऑन झालेला आहे, आणि रजिस्टरमध्ये फिरणारा करंट हा राईट टू लेफ्टच आहे, म्हणजे पहिलाच आहे. म्हणजे इथं सुद्धा जो रजिस्टर मी आता ड्रॉ करणार आहे
याच्यामधून जाणारा सप्लाय ह्याच डायरेक्शनचा आहे, म्हणजे सप्लाय कोणता झाला तो पॉझिटिव्ह. व्होल्टेज पण आणि करंट पण सेम, व्होल्टेज पण आणि करंट पण. लक्षात आलं का? चला मी आता वेव्हफॉर्म ड्रॉ केलेली आहे. बघा पॉझिटिव्ह सायकलसाठी बघा, पॉझिटिव्ह सायकलसाठी कोणता डायोड ऑन झालाय चेक करू आपण. पॉझिटिव्ह सायकलसाठी D1 चालू झालाय आणि D1 न व्होल्टेज आणि करंट दोन्ही पॉझिटिव्ह दिलेले आहेत. पॉझिटिव्ह सायकलसाठी डायरेक्ट इथे लिहितो D1 ऑन झालेला आहे आणि D1 न काय केलं, व्होल्टेज पण पॉझिटिव्ह दिलं, करंट पण पॉझिटिव्ह दिला, म्हणजे व्होल्टेज मिळेल असं बघा तुमचं, करंट पण भेटेल. करंट छोटासा काढायचं सांगितलं होतं मी. झालं. आता डायोड मधलं व्होल्टेज बघू. D1 मधलं, इथं D1 ऑन आहे की ऑफ आहे? ऑन आहे. कोणत्या सायकलमध्ये? पॉझिटिव्ह सायकलमध्ये. म्हणजे पॉझिटिव्ह सायकलमध्ये D1 जर ऑन असेल तर डायोड मधलं व्होल्टेज भेटत नाही, डायोड मधलं व्होल्टेज मिळतं 0. आलं लक्षात? आता निगेटिव्ह सायकलसाठी जाऊ. निगेटिव्ह सायकलसाठी 2 नंबरची डायग्राम आहे. निगेटिव्ह सायकलला, ही पॉझिटिव्ह सायकल झाली. निगेटिव्ह सायकलला कोणता डायोड ऑफ आहे? D1. कोणता ऑन आहे? D2. D2 मुळे RL मध्ये पॉझिटिव्हच मिळालं, व्होल्टेज आणि करंट. बघा निगेटिव्ह मध्ये ऑन कोण झालाय? D2 झालाय. मग D2 मुळेच व्होल्टेज पण पॉझिटिव्ह मिळालं आणि करंट पण पॉझिटिव्ह मिळाला. बरोबर. राहतं व्होल्टेज. हे व्होल्टेज कुणामधलं आहे? D1 मधलं आहे. मग आता तुम्ही सांगायचं, हे निगेटिव्ह सायकलसाठी बघतोय. निगेटिव्ह सायकलसाठी 2 नंबरची डायग्राम आहे. निगेटिव्ह सायकलमध्ये D1 ऑन आहे की ऑफ आहे? ऑफ आहे, म्हणजे बंद आहे. आणि बंद असतानाच त्याच्यामध्ये व्होल्टेज मिळतं. व्होल्टेज कोणतं मिळणार? जे इथं आहे ते. इथं कोणतं व्होल्टेज आलं? निगेटिव्ह. हे व्होल्टेज आहे असे ह्या दोघांच्या मध्ये बघायला तुम्हाला भेटेल. इथं पॉझिटिव्ह असतात तर इथं पॉझिटिव्ह घेतलं असता, निगेटिव्ह आहे म्हटल्यानंतर निगेटिव्ह येणार. म्हणजे D1 मध्ये ड्युरिंग निगेटिव्ह सायकलमध्ये D1चं व्होल्टेज हे निगेटिव्ह येतं. निगेटिव्ह सायकलमध्ये D1चं व्होल्टेज हे तुमचं निगेटिव्ह असेल. झालेलं आहे सर्किट. काय अवघड आहे याच्यामध्ये? मग आता बघा, रिपीट करायची सायकल, एक रिपीट करू, परत दुसरी नाही रिपीट केली तरी चालते. पॉझिटिव्ह, इथे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, परत पॉझिटिव्ह आला, हे पॉझिटिव्ह मिळालं. हे कुणामुळे मिळालं पॉझिटिव्ह? D1 मुळे. हे कुणामुळं? D1 मुळे. हे पॉझिटिव्ह, हे 0 झालेलं आहे. सेम निगेटिव्हचे पण रिपीट केलं तरी चालतं. काय अवघड वाटली का वेव्हफॉर्म तुम्हाला? खूप सिंपल आहे, काही अवघड नाही. आणि रेक्टिफायर मधला आता आपण नेक्स्ट स्टेप बघू. आता याला फुल वेव्ह का म्हटलं बघा. ही आउटपुटची वेव्हफॉर्म आहे. हीच वेव्हफॉर्म महत्वाची आहे, व्होल्टेजची आणि करंटची. हाफ वेव्ह मध्ये बघितलं तर ह्या 2 भेटायच्या, 0 साठी भेटायची नाही तुम्हाला वेव्हफॉर्म. म्हणून त्याला काय म्हणत होतं? हाफ वेव्ह. एकच वेव्ह मिळते, दुसरी वेव्ह मिळत नव्हती. आणि इथं काय झालं? हे D2 मिळायला चालू झाले. इथं पॉझिटिव्हला पण मिळते, निगेटिव्हला पण मिळते, म्हणून याला म्हटलं जातं फुल वेव्ह. याच्यामध्ये पॉझिटिव्हसाठी D1 काम करतो, निगेटिव्हसाठी D2 काम करतं. हाफ वेव्ह मध्ये तसं नव्हतं. हाफ वेव्ह मध्ये एकच डायोड होता. हा एक डायोड एकतर पॉझिटिव्हसाठी काम करेल किंवा निगेटिव्ह, एकासाठीच काम करेल, एकासाठी काम होऊ शकत नाही. म्हणून इथं म्हटलं हाफ वेव्ह. हाफ वेव्हसाठीच इथं काम होतं, दुसऱ्या हाफ वेव्हसाठी इथं काम होत नाही, कारण डायोडच शिल्लक नसतो, एकच डायोड काम करत असतो. त्यामुळे ही हाफ वेव्हची वेव्हफॉर्म आहे. आणि ही जर बघितलात तर ही फुल वेव्हची वेव्हफॉर्म आहे. बघा ह्या दोन्हीमध्ये जर चेक केलं, एक वेव्हफॉर्म इथे मिसिंग आहे.
बरोबर, कोणती? निगेटिव्हची. इथं निगेटिव्हला पण वेव्हफॉर्म मिळते बघा. आलं का लक्षात? हे झालं कशाची वेव्हफॉर्म? फुल वेव्हची. जेव्हा आपण आता हे सर्किट 2 डायोडचं आहे, जर तुम्हाला सर्किट समजा 4 डायोडचं असेल तुमच्याकडे, तर नेक्स्ट टाईप कोणता चालू होतो? ब्रिज टाईप.